क्या चल रहा है आपका उपाय? एक मिनट। क्या है? मम्मी जी के साथ आपने कभी इतनी बदतमीजी से बात नहीं की। स्वीटूला हर्ट करण्याच्या नादात तू मम्मीची आणि ननू मावशी दोघांचा विश्वास हरवशील प्लीज. काय करू मी रॉकी? तू मला सांग काय करू? काहीही केलं तरी स्वीटूचा माझ्यावरचा जो विश्वास आहे तो उडत नाहीये. तिच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल रागच दिसत नाही, तर मी काय करू? तिला असंच वाटतंय की मी मुद्दामून करतोय. आणि या प्रोसेसमध्ये जर मी कोणाला हर्ट केलं, नाईलाजाने का होईना पण हर्ट केलं तरी आय डोंट केअर. रॉकी भाई एन्जॉय यार. ओम काय झालं? काय झालं? ओ नो, माझी सॅन्डल तुटली आहे. गॉड. आता मी काय करू? इट्स ओके, इट्स ओके. गेट इट ऑफ, गेट इट ऑफ, गेट इट ऑफ. इथे खूप लोक आहेत जी हील दुरुस्त करून देतील. डोंट वरी. रमेश, मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. विजू कम हियर. ही जी चप्पल आहे ना तुटली आहे. सो शी वॉज डान्सिंग आणि बिचारी ती जरा दुरुस्त करून दे मला. तिचा सँडल तुटला आहे, तो रिपेअर करून दे. बघ, से हाय टू हर. शी इज माय फ्रेंड आणि ही आपली गेस्ट आहे आजची. ओके, घे फास्ट. चप्पलला हात लावायचा नाहीस. नाही लावायचं. कम ऑन मोहित, काय झालं? सर प्लीज, ही माझी बायको आहे. तिला असली कामं सांगू नका, कारण तिचा अपमान झालेला मला चालणार नाही. जी काही कामं सांगायची ना ती मला सांगा, मी करतो. ओके, टेक इट. ती चप्पल तू दुरुस्त कर. ती करेल, तू करेल, आय डोंट केअर. ती चप्पल दुरुस्त झाली पाहिजे. दॅट्स इट. येस सर. मोहित खरंच इतके बदललेत? मोहित द्या, मी करते. मी करतो. नाही मोहित, तुम्ही कशाला उगाच दुसऱ्याच्या चपलेला हात लावताय? द्या, मी करते. तू तरी का पुन्हा दुसऱ्याच्या चपलेला हात लावायचा? मला नाही आवडणार आहे. मी करतो, तुझा. हे बघ, हे झालंच आहे. सर, मॅम तुमची सँडल. Yes. Do you want help? No. Yeah? No, really? अवनी, चल माझ्यासोबत. चल माझ्यासोबत. चल माझ्यासोबत. मोहित. चल. चल ये. तुम्ही मला इकडे का घेऊन आलाय? देवाला मानतेस ना? घे, या देवाची शपथ घे की तू यापुढे ओमच्या मागे पुढे करणार नाहीस. त्याच्या आरेला कार्य करशील, त्याला जिथल्या तिथे उत्तर देशील. काय पद्धत झाली त्याची वागायची? मला कसं करत होतीस, हे पूस ते पूस, उभा राहा, तसंच त्याच्याशी पण वागशील. ते काय नाही. घे, शपथ घे यापुढे तू ओमचं तोंड देखील पाहणार नाहीस. काय झालं? मोहित, तुम्ही थोडं जास्त. मला माहितीये मला, मी थोडा ओव्हर रिॲक्ट करतोय, पण काय करू, मला तुझी काळजी वाटते. तुझ्या काळजीपोटीच मी हे सगळं बोलतोय, हे सगळं करायला लावतोय तुला. कसा वागला तो तुझ्याशी? कसा वागला? ही पद्धत झाली त्याची तुझ्याशी वागायची?
काय वाटेल ते बोलतोय, वाटेल तसा तुझ्याकडनं कामं करून घेतोय आणि तूही करत बसतेस. नाही मान्य एखाद्याचं प्रेम असतं, पण त्या प्रेमाचा एवढा गैरफायदा घेऊ नये कधी कोणी. मला माहितीये तुझं अजूनही त्याच्यावर खूप प्रेम आहे. कर ना प्रेम कर, पण जरा भान ठेव. त्या प्रेमात स्वतःचा विसर पडू देऊ नको. स्वतःचा सुद्धा एक अस्तित्व आहे याचा विचार कर. स्वतःचा स्वाभिमान जप. का तुझं प्रेम इतकं दुबळ आहे की त्यांनी वाटेल तसं वागत राहावं आणि तू काळजी करत राहावी सतत त्याची. मोहित, माझं प्रेम दुबळ आहे म्हणून मी काळजी नाही करत आहे त्याची. त्याने माझ्या दादांचा जीव वाचवलाय आणि त्या दिवसापासून त्यांनी माझ्या मनात एक आदर निर्माण केलाय जो मी नाही पुसू शकत. त्यामुळे तो कसाही वागला तरी त्याची काळजी घेत राहील आणि मी ही शपथ नाही घेऊ शकत. गोळी घे ना, डोकं दुखायचं थांबेल. घे घे. मी निघाले तर चालेल का? अगं उशीर झालाय ना, घरी सगळे वाट बघत असतील. काय ग, असा हातपाय गाळून बसू नकोस तू. काय करू शकते मी? काय करू शकते म्हणजे? अगं ओमची आई आहेस तू आणि तूच म्हणत होतीस ना कान धरून वटणीवर आणते मी त्याला. मग आता काय झालं? भीती वाटते ग मला. आजकालच्या मुलांचा काय होत, काहीतरी त्याच्या चांगल्यासाठी बोलायला जाईन आणि तो काहीतरी भलत सलत करून बसेल. शकू, ओम तसं नाहीये ग. तो आता का असा वागतोय? तू का आवरतीयस सगळं? तुला कोणी सांगितलं आवरायला? तू माझी पर्सनल सेक्रेटरी आहेस? नाही. पर्सनल सर्वंट आहेस? नाही. मग का आवरतीयस? कोणी सांगितलं तुला आवरायला? पसारा नाही, तुला आवरायचा प्रयत्न करते हो. कोणत्या हक्काने? कोणत्या हक्काने मला आवरायचा प्रयत्न करतेस तू? डोंट यू अंडरस्टँड? जस्ट माइंड युअर ओन बिझनेस. ओके, हे माझं आयुष्य आहे. मला जगू दे, मला जगायचं तसं. सुखाने जगू दे. तू कधीपासून स्वतःच्या सुखाचा विचार करायला लागलास? मी त्या ओमला ओळखते जो इतरांच्या सुखासाठी स्वतःचा जीव पणाला लावायचा. कुठे गेला तो? कुठे गेला जो माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी देवासारखा उभा राहिला? कुठे गेला तो?
मेला तो कायमचा जग सोडून गेला, हरवला, पळून गेला. तुझ्या समोर उभा आहे ना तो नवीन ओम आहे. ओम हो, काय मिळालं? इतरांचा विचार करून त्या ओमला काय मिळालं आयुष्यभर? काही नाही. का करायचं मी दुसऱ्यांचा विचार? आता मला माझा विचार करू दे. लेट मी बी सेल्फिश इन लाईफ. नको ना करूस तू. इतर कोणाचाही विचार नको करू. स्वार्थी हो, स्वतःच्या सुखाचा विचार कर. पण तू जो सुखाचा मार्ग निवडलास ना तो बरोबर नाहीये. तुलाच त्रास होईल याचा पुढे. ओम ऐक माझं प्लीज. तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं नको करूस. मी मदत करेन तुला. मी थांबवेन. मी परत आणेन तुला. थांबवशील तुम्हाला? कोणत्या हक्काने थांबवणारच तुम्हाला? तुझा काय संबंध आहे माझ्याशी? तुझं लग्न झालंय, तू विसरतेस का? बिकॉज लेट मी रिमाइंड यू, तू माझी एक्स गर्लफ्रेंड आहे. एक्स म्हणजे होऊन गेलेली. युअर माय पास्ट. होऊन गेलेली गर्लफ्रेंड. आता नाहीयेस. ओके? आता आपल्यात कुठलंही नातं नाहीये किंवा नसू शकतं इथून पुढे. कीप दॅट इन युअर माइंड. दरवेळेस तू अशी सारखी माझ्या मागे 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 का करतेस मला कळत नाही. इथे माझ्या घरात राहतेस, माझ्याशी लग्न झाल्यावर तू माझ्याशी वागतेस, विच इज व्हेरी ऑकवर्ड, डोंट यू थिंक? मी तुझा किती अपमान केला ना तरी तू चिकटो असल्यासारखी वागतेस. दरवेळेस माझ्या मागे मागे यायचं, मला हे नकोय का, मला ते नकोय का. काय गरज आहे? त्यापेक्षा तुझ्या नवऱ्याच्या मागे फिर ना. तुला नवरा आहे स्वीटू. त्याला बघ काय हवंय काय नकोय, त्याची काळजी कर, त्याची सेवा कर, नाही का? दॅट मेक्स मोर सेन्स. मला का छळतीस? आय डोंट अंडरस्टँड. काय तुला ओ wait. Okay, I understand. तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे, राईट? Knew something is wrong. म्हणजे आता काय? आता मोहितला सोडून शकू. डोकं फिरलाय का तुझं? अरे स्वीटूशी इतक्या खानेरड्या भाषेत बोलायची हिंमत कशी झाली तुझी? सगळे संस्कार विसरलास तू? हो, आहे तिचं खरं प्रेम आहे तुझ्यावर. खोट तुझ्या मनात आहे, तिच्या प्रेमात नाही. तिची किंमत केलीस तू, तिच्या प्रेमाची किंमत केलीस. तू विसरतोयस यात तुझी किंमत होते रे. तू स्वीटूवर नाही तुझ्या आईवर संशय घेतलास. माझ्या आईपणावर संशय घेतलास. लाज वाटते मला. लाज वाटते मला तुला माझा मुलगा म्हणायची. चल स्वीटू चल. तुझ्याकडे नजर वर करून बघायची त्याची लायकी नाही. चल. डोकं फिरलाय त्याच. तोंडाला येईल ते बोलायला लागलाय आता. स्वीटू बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तू त्याच्या बोलणं मनावर घेऊ नकोस. मनातही येणार नाही असं खानेरडी गोष्ट असतं बोललाय. हे बघ, तुझं काहीही चुकलेलं नाही.
मला माफ करणार मी माझ्या मुलावर संस्कार करू शकले नाही. अगं इतर बायकांचं सोड, पण जिच्यावर प्रेम करतो तिचाही आदर करू शकत नाहीये तो. आज त्यांनी सगळ्यात जवळ स्वीटूचा नाही माझा अपमान केलाय. माझ्या संस्काराचा, माझ्या विश्वासाचा अपमान केला. माझाच लेक आहे का ग? डोकं फिरलाय का त्याचं? जीवापाड माया केली मी, ज्याचा अभिमान वाटायचा मला इतकी वर्ष. माझं चुकलं, माझं चुकलं. मोहित बरोबर सुखी संसाराचं नाटक करायला हवं होतं. जे लोकांना मान्य आहे, जे त्यांना बरोबर वाटतं तसं वागायला हवं होतं. माझं ओमवर अजूनही इतकंच प्रेम आहे हे त्याला सांगितलं. माझं चुकलं. ओमाची ताकद आहे आणि ओमच माझं वीक पॉइंट आहे हे त्याला कळलं. माझं चुकलं. आज माझ्या प्रेमाला इतक्या खालच्या पातळीला घेऊन आला तो. खरं बोलले माझं हे नाही स्वीट, खरं बोलणं चुकीचं नसतं आणि मी तुला कधीच खोटं बोलायला शिकवलं नाही, पण मी तुला असा अपमानही सहन करायला शिकवला नाही. तुझी सगळी नाती विसरून, तुझं प्रेम विसरून, तुझा स्वाभिमान तू जपायला हवास. तो तुझ्यासाठी महत्वाचा आहे. इथे बघ स्वीटू, तो जपायला शिकवलाय मी तुला. बरोबर बोलते तुझी आई. कुणीही कितीही जवळची व्यक्ती असू दे, पण आपला असा प्रकारे अपमान करायचा अधिकार कुणालाही नसतो स्वीटू. सगळं झाल्यानंतर तू इथे थांबणं मला नाही पटत. ये क्या किया आपने ओम भाई? नाही माहिती मला रॉकी. ऐक ना, मला खरंच माहित नाही मी चांगलं चुकीचं केलं का बरोबर केलं. गलत किया आपने ओम भाई. रे, मला एवढंच माहितीये की मी जे काही केलं त्याने आता स्वीटू माझ्याकडे कधीच बघणार नाही. वळून कधीच नाही. ती काही सहन करेल आयुष्यात, पण एक गोष्ट नक्की सहन नाही करणार. तिच्या डिग्निटी बद्दल कोणी बोललेलं, आणि मी तेच केलं. आय डिड इट. मी माझी पातळी सोडून वागलो रॉकी. मला नाही आवडलं असं वागताना, पण मी वागलो. मला खूप त्रास होतोय आता. माझी स्वीटू खूप खरी आहे रॉकी. माझी स्वीटू खूप ऑनेस्ट आहे, खूप चांगली आहे. अजून पण तू ना माझी स्वीटूच बोलतोस. राहू शकशील का तू ओम भाई?